चिंचोली मोराची पर्यटन केंद्र, जनतेच्या पैशांचा चुराडा, पर्यटकांची नाराजी। शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ चिंचोली मोराची हे गाव आता पर्यटकांच्या आनंदापेक्षा त्यांच्या नाराजीचा विषय बनला आहे। शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी करून उभारलेला पर्यटन प्रकल्प आज उद्ध्वस्त अवस्थेत आणि निष्काळजीच्या जंजाळात अडकले आहेत। इथे उभारलेली शासकीय इमारत, आकर्षक विश्रामगृह आणि देखावे आज झाड झुडपांच्या जंगलात गडप झालेले आहेत। उकळलेले दरवाजे, मोडकी फर्निचर, उघडी खिडक्या आणि गंजलेल्या भिंती हे सगळं दृश्य पाहून पर्यटक अक्षरशः चक्रावून जातात। पुणे, मुंबई, नगरसह राज्यभरातून येणारे पर्यटक म्हणतात, इतकं प्रसिद्ध ठिकाण म्हणे, पण इथे सुविधा नाहीत, व्यवस्था नाही आणि इमारती जंगलात हरवल्यात। आम्ही शैक्षणिक सहलीसाठी आलो, पण इथे फक्त वाया गेलेला पैसा आणि निष्काळजीपणा दिसतो। या सर्व परिस्थितीकडे स्थानिक ग्रामपंचायत, प्रशासन, आमदार, खासदार यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे। प्रतिनिधी प्रचारात मग्न असताना जनतेच्या पैशातून उभारलेली कोट्यावधींची इमारत आज वाऱ्याने आणि पावसाने उद्ध्वस्त होत आहे। दरम्यान खाजगी पर्यटनगृह मात्र तुफान नफ्यात आहे। शासनाचं पर्यटन केंद्र चालू झालं असतं तर त्याचा फायदा थेट पर्यटकांना झाला असता। मात्र इथे भ्रष्टाचार आणि बेफिकिरीचं जंगल वाढत चाललं आहे। प्रश्न एकच, जनतेचा पैसा कुठे गेला? ज्या प्रकल्पासाठी शासनाने निधी दिला तो उपयोगात का नाही आणि जबाबदारावर कारवाई कधी होणार? चिंचोली मोराची ही अवस्था पाहून पर्यटक संतापले आहेत आणि स्थानिक नागरिकांचा आवाज अधिकच तीव्र होत आहे। पर्यटकांच्या नावाखाली चाललेला हा जनतेचा पैशाचा चुराडा। महापोलीस रॅपिड न्यूजसाठी दादा खर्डे, पुणे। बातम्या व इतर अपडेट्ससाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका। याने काय होईल, आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील। तसेच आपल्या भागातील व्हिडिओ, बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता। धन्यवाद।